नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं खूप स्वागत करतो. आज आपण एक नवीन महाराष्ट्र शासनामार्फत एक योजना कार्यान्वित होणार आहे आणि ती योजना 14 जुलै 2024 पासून म्हणजे आजपासून ती महाराष्ट्रात अंमलबजावणी केली जाणार आहे. आता ही योजना नक्की काय आहे, किंवा या योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती काय आहे, किंवा या योजनेचा फायदा कुठल्या कुटुंबातील सदस्यांना होणार आहे आणि ही योजना नक्की काय आहे ती आपण जाणून घेऊया. आता ही योजना जाणून घेण्याच्या अगोदर आपला जो भारत देश आहे यामध्ये विविध जाती धर्मातील लोक आहे. त्यानंतर भारत असेल, महाराष्ट्रात असेल, यामध्ये खूप सारे धार्मिक स्थळं आहेत. म्हणजे यामध्ये जर आपण भारताचा विचार केला असेल तर 12 ज्योतिर्लिंग असतील किंवा 4 धाम असतील, काशी असेल, अशा प्रकारे विविध धार्मिक स्थळं आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा जर उल्लेख केला तर शिर्डी असेल, पंढरपूर असेल, नाशिक असेल, अशा विविध प्रकारचे धार्मिक स्थळं महाराष्ट्रामध्ये आहे. आता या धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा प्रत्येक नागरिकाची असते, परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना ते शक्य होत नाही. आणि मग हीच बाब शासनामार्फत याच बाबतीचा विचार करून शासनाने एक योजना जी आहे, ज्याला आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागामार्फत एक योजना तयार केली गेली आणि ही योजना मंत्रिमंडळामध्ये सादर केली गेली आणि मंत्रिमंडळाने या योजनेला आज म्हणजे 14 जुलै 2024 रोजी मान्यता दिली असून म्हणजे ती आता योजना आजपासून लागू होणार आहे महाराष्ट्रामध्ये. आता या योजनेचं नाव नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊया. ही योजना जी आहे ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या नावाने संबोधली जाणार आहे. आता या योजनेअंतर्गत कुठल्या घटकाला याचा लाभ मिळणार आहे तर तो किंवा या योजनेची अटी शर्ती नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारी जी व्यक्ती आहे, म्हणजे अशी व्यक्ती जिचं वय 60 वर्षपेक्षा अधिक असलं पाहिजे आणि ही महाराष्ट्राचे नागरिक असली पाहिजे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना कार्यान्वित केली गेली आहे. आता यामध्ये कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ज्यामध्ये त्यांचं जे वार्षिक कौटुंबिक कुटुंबाचे उत्पन्न जे आहे हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर त्या कुटुंबातील सदस्य हे आमदार किंवा खासदार नसावेत. त्यानंतर त्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता इतर 4 चाकी वाहनं असल्यास या योजनेचा लाभ त्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाला मिळणार नाही. आता या योजनेअंतर्गत नेमका किती रुपये तुम्हाला मिळणार आहे ते जाणून घेऊया. यामध्ये शासनामार्फत एक यादी तयार केलेली आहे तीर्थस्थळांची आणि ते यादीमधील तीर्थस्थळाची निवड आपल्याला करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक जे तीर्थस्थळ निवडल्यानंतर त्या तीर्थस्थळाला जाण्यासाठीचा जो खर्च आहे तो तुम्हाला शासनामार्फत मिळणार आहे. मग यामध्ये तुमचा प्रवास भत्ता असेल, भोजनाची व्यवस्था असेल आणि निवासाची व्यवस्था असेल ती या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता या योजनेअंतर्गत तुम्हाला साधारण 30,000पर्यंत शासनामार्फत खर्च हा दिला जाणार आहे. आता यामध्ये या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने GR मध्ये 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश केलेला आहे. मग या 66 तीर्थक्षेत्रांपैकी तुम्हाला एक
कुठलं तरी तीर्थक्षेत्र निवडावं लागेल आणि या तीर्थक्षेत्रासाठी जाणे येण्यासाठी तुम्हाला शासनामार्फत खर्च दिला जाणार आहे। आता ही जी योजना आहे, ज्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक जर या योजनेसाठी जर पात्र होणार असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्कीच घ्या। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।